नमस्कार, मी श्रेया सावंत. फीड द कोकण यूट्यूब चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले आणि कोकणातल्या बऱ्याच काही गोष्टी दाखवत असते. तर आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील सर्जेकोट किल्ल्यावर. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्जेकोट किल्ला आणि सुवर्णकोडा पाहणार आहोत. तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत मालवणमध्ये. तर मालवण शहरात किंवा वेंगुर्ल्यामध्ये आपल्याला ही जी दुकाने दिसतात ही जुन्या पद्धतीचीच दुकाने, जुनी बाजारपेठ या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि त्यामुळेच इथल्या लोकांनी हे त्यांचे असं हे वेगळेपण अजूनही इथे जपून ठेवले आहे. हे बघून खूप छान वाटतं. तर आता आपण पोहोचलो आहोत किल्ले सर्जेकोट. तर या गडावर यायचे कसे? तर मालवणहून एसटीने सर्जेकोटला जाता येते. सर्जेकोट स्टॉप पासून 10 मिनिटात चालत किल्ल्यावर पोहोचता येते. सर्जेकोट पंचक्रोशी मच्छीमार सहकारी सोसायटी पासून डाव्या हाताने जाणाऱ्या रस्त्याने थेट किल्ल्यात जाता येते. मालवणहून रिक्षा ठरवून किल्ल्यावर जाता येते. मालवण सर्जेकोट अंतर 4 किलोमीटर आहे फक्त. किल्ला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी 3 उपदुर्ग बांधले आणि त्यामधलाच हा सर्जेकोट किल्ला. सर्जेकोट किल्ल्यावर तर आम्ही पोहोचलो आहोत, पण मेन बाले किल्ल्यात कसे जायचे हे आम्हाला ठाऊक नाहीये. आणि त्यामुळेच आम्ही काट्याकुट्यातून वाट काढत मुख्य बाले किल्ला कुठे आहे हे शोधतो आहोत. इतिहास वाचून गेल्यामुळे आम्हाला सर्जेकोट किल्ल्यावर तटबंदी, मुख्य प्रवेशद्वार, टेहळणीसाठी बुरुज, जुन्या राजवाड्याचे अवशेष आणि पाण्याच्या विहिरी यासारखे बांधकाम पाहायला मिळणार होते. आणि त्याच्या शोधात आम्ही आता निघालेलो. या किल्ल्यावर आपल्याला तटबंदी जी आहे ती कोसळलेली दिसते. आणि आता आपल्याला छोटीशी अशी वाट मिळाली, त्याच्यामधून आता आपण मुख्य बाले किल्ल्यामध्ये जातोय. तर बाले किल्ल्याच्या एंट्रन्सलाच एक अनुभव गौरवशाली ऐतिहासिक अशी ढालीचं एक चिन्ह कसं केलेलं आहे. तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच हे 2 बुरुज आहेत. हा किल्ला 1668 सालातला आहे, म्हणजे खूप जुना असा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे 3 उपदुर्ग बांधले, जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रक्षण करायला. म्हणजे पहिला किल्ला म्हणजे राजकोट, पद्मकोट आणि हा सर्जेकोट. तर या किल्ल्यावर आपल्याला जास्त काही गोष्टी पाहायला मिळत नाही. एक तर बाले किल्ला आहे, किल्ल्याच्या आतमध्ये काय आहे ते बघूया. पण बाहेरची तटबंदी थोडी ढासळलेली आहे आणि याचा चांगला मेंटेनन्स केलेला नाही आहे. तर आता आपण आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते ते बघूया. तर या किल्ल्याच्या बाले किल्ल्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक सुंदर असं तिथे तुळशी वृंदावन पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक विहीर सुद्धा आहे. विहिरीला काही कठडा वगैरे नाहीये, त्यामुळे जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा व्यवस्थित पायाखाली बघून या. फक्त एक जाळी टाकलेली आहे. जसे याआधी मी तुम्हाला म्हटलं की सर्जेकोट किल्ला हा सिंधुदुर्ग किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. तर त्याचबरोबर आणखी एका कामासाठी हा किल्ला बांधला, तो म्हणजे पावसाळ्यात जेव्हा मोठमोठी वादळं होतात तेव्हा जहाजांच्या मुक्कामासाठी हा किल्ल्याचा वापर केला जायचा. तर अरबी समुद्रामध्ये कुलाबा आणि हा सर्जेकोट हे जोड किल्ले म्हणून म्हटले जातात. आणि या दोन्ही किल्ल्यांना मिळून मग एकत्रित मिश्र किल्ला असे सुद्धा म्हटले जातात. त्याचबरोबर हा किल्ला जरी जलदुर्ग म्हटला जातो तरी सुद्धा ओहोटीच्या वेळी याचा जास्तीत जास्त भाग जमीन जी आहे ही रिकामीच असते. सर्जेकोट हा एक छोटासा किल्ला आहे, जो तळाशील नदीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावर बांधला आहे. आणि या किल्ल्याला भक्कम अशा तटबंदीचा घेर आहे. आणि या तटबंदीला लागूनच बुरुज आहेत. आणि या बुरुजांचा वापर हा पूर्वीच्या काळामध्ये टेहानी बुरुज म्हणून केला जात असावा. आणि किल्ल्याच्या आतल्या बाजूला तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. तर या सर्जेकोट किल्ल्यावर खूप साऱ्या गोष्टी ढासळत चालल्यामुळे
पाहण्यासारखं असं खूप नाहीये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्याला भावी पिढीला जर पाहायचं असेल तर याची डागडुजी केली पाहिजे. तर माझी अशी कळकळीने विनंती आहे की या गड किल्ल्यांवर शासनाने थोडा निधी खर्च करून या किल्ल्यांची डागडुजी करावी, जेणेकरून भावी पिढीला या किल्ल्यांचा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळेल. तर हा सर्जेकोट किल्ला अरबी समुद्र आणि तळाशी नदी यांच्या संगमावर आहे आणि या संगमालाच कोळंब खाडी असे सुद्धा म्हणतात. मला माहितीच असेल, लास्ट व्हिडिओमध्ये आपण जेव्हा तोंडवली तळाशी बीचवर आलेलो तर तो बीच जो आहे तो हा आहे आणि तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलं की त्याच्या अपोजिट साईडला जी नदी वाहत येते, जी कणकवलीतून वाहत येते, गड नदी, त्यानंतर वरवड्याचा संगम असा मिळत मिळत आपल्याला ही नदी मिळते. तर ही तोंडवली नदी किंवा गड नदी असू शकेल आणि तोंडवली बीच याच्या बरोबर समोर हा सर्जेकोट किल्ला आणि तिथे आता आपण उभे आहोत. तर मंडळी, या सर्जेकोट किल्ल्याच्या आवारातच या ठिकाणी बोट पकडली की तुम्ही शिंपला पॉइंटवर जाऊ शकता आणि शिंपला पॉइंटवर भरपूर सारे शिंपले तुम्हाला पाहायला मिळतील आणि नक्की तुम्ही इथे आल्यानंतर तो पॉइंट व्हिजिट करायला विसरू नका. सर्जेकोट किल्ला फिरून झाल्यानंतर आता आम्ही जात आहोत सुवर्णकडावर. तर ही कडा बरोबर सर्जेकोट किल्ल्याच्या जवळपासच आहे. या ठिकाणी कसं यायचं मी तुम्हाला दाखवेनच, आधी ही सुवर्णकडा आपण पाहून घेऊया. चला. तर या ठिकाणी येण्यासाठी, या सुवर्णगडावर येण्यासाठी एकदम अरुंद असा रोड आहे, त्यामुळे टू व्हीलर असेल तरच घाला आणि जर छोट्या गाड्या असतील तुमच्याकडे तर व्यवस्थित त्या चांगला स्किलफुल ड्रायव्हर असेल तरच गाडी आला. गाडी वळवायला आतमध्ये खूप जागा आहे, पण येताना तसा अरुंद रोड आहे आणि बाजूला दोन मातीच्या दगडांचे गडगे असल्यामुळे आपल्याला काही चान्स नसणार किंवा हॉर्न वाजवत या, जेणेकरून समोर गाडी येत असेल तर तो आधीच थांबेल तिथे. तर आता या ठिकाणी आम्ही आलो. या ठिकाणी आल्याच तुम्हाला समोर ही सुवर्णकडा दिसते. एकदम बघितल्या एकदम वाव असं येतंय आणि या बाजूला नारळांच्या बागा आहेत मोठमोठ्या आणि थोडं आम्ही पुढे चालत आलो तर अचानक आम्हाला दिसलं की इथेच जो लास्ट टाइम आपण गेलेलो तोंडवली तळाशील बीच आहे तो इथेच आहे. या ठिकाणीच बोटी सुटतात. तर तोंडवली तळाशील बीच आपण एका व्हिडिओमध्ये बघितले, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला पाठवेनच. आणि आपण आता मालवण तालुक्यात आलो. मालवण मधून आपल्याला सुवर्णकडा आहे ती एकदम दोन्ही काय जवळपासच आहे तसे. तर आणखी काय काय इथे आहे या ठिकाणी ते आता आपण बघूया. या ठिकाणी खूपच शांतता आहे आणि एक एकांत स्पेंड करायला समुद्राबरोबर तुम्ही इथे येऊ शकता, कारण कुठचीच गर्दी किंवा काहीच नाहीये आणि फक्त समुद्र, हे खडक आणि ही सुवर्णकडा. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला जर म्हणत असाल की सुवर्णकड्यावर येऊन मी समुद्रात भिजेन वगैरे, तर तसं काही तुम्ही करू शकत नाही. एखादा सुंदर फक्त व्ह्यू बघायला तुम्ही इकडे येऊ शकता किंवा तुम्हाला पुढे तिथे चालत जाऊन खडकांवर उतरावं लागेल. पण असा बीच कसा मिळणार नाही की लाटा येत आहेत आपण एन्जॉय करूया. एक सुवर्णकडा बघायची आणि तिकडचा व्ह्यू एन्जॉय करायचा आणि एक सुंदर टाइम स्पेंड किंवा पिकनिक स्पॉट करू शकता. गर्दी अजिबात नाही इथे. तर सुवर्णकडावर आपण आता चालत आलो आणि इथे श्री भद्रकाली 12 स्थळ श्री देव तेलो माखलो यांचं रेवंडी यांचं इथे एक स्थान आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण जेव्हा स्टेडियम खास बघायला जातो, त्या स्टेडियम म्हणण्यापेक्षा जिथे खेळतात तिथे, तर धर्मशालाला गेल्यानंतर धर्मशालाला कसं असतं पाठीमागे मोठे डोंगर, त्याच्यावर बर्फ वगैरे, तर या ठिकाणी पण एक छोटं स्टेडियम आहे. इथे मॅचेस भरवल्या जातात आणि या स्टेडियमच्या समोरचा व्ह्यू म्हणजे आपला समुद्र,
कोकणातला समुद्र. तर इथे क्रिकेट खेळतात संध्याकाळच्या आणि त्यासाठी इथे नेट वगैरे पण लावून ठेवलंय जेणेकरून बॉल वगैरे डायरेक्ट समुद्रात जाऊ नये म्हणून. तो इथे स्टेडियम त्यांनी बनवलं आणि इथे आय थिंक मॅचेस वगैरे होत असतात. चला आता आपण कड्याच्या त्या साईडला जाऊया, तिथे पण काही निशाण आहेत, तिथे काय आहे ते आता आपण पाहूया. त्या ठिकाणी तिकडे पॅरासेलिंग करतायत बोट मधून. कुठची प्लेस आहे ती मला कळत नाहीये, पण एकदम खोलवर समुद्रात जाऊन तिथे पॅरासेलिंग करतात. येताना पण वाटेत आपल्याला स्पोर्ट्स दिसलेत. पर्यटक येतात तारकर्लीमध्ये सुनामी आयलंडवर स्पोर्ट्स होतात किंवा मालवण बीचवर, तर तिथेच पर्यटकांची गर्दी जास्त असते. तर असे पण काही बीचेस आहेत जिथे करतात, तिथे तुम्हाला गर्दी पण नसणार, तुम्ही असणार, त्यामुळे तुमचे फॅमिली फ्रेंड्स बरोबर तुम्ही एक मस्त एन्जॉय करू शकता. नाही तर गर्दी असेल तर मागे क्यू असणार आहे, लाईन्स असणार आहे, तुम्हाला तेवढं एन्जॉयमेंट करायला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं एन्जॉय करायचं असेल प्रायव्हेटली असं स्पेशल, तर तुम्ही असे हिडन बीचेस शोधून काढा, तिथे सुद्धा स्पोर्ट्स होत आहेत. सुवर्णकडाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे तोंडवली तळाशील बीच आपल्याला दिसतो आणि या ठिकाणीच खूप साऱ्या बोटींचे जे मेंटेनन्स आहे तो इथे केला जातो. तर आता आपल्याला इथे खूप साऱ्या बोटी दिसत आहेत आणि ऍक्च्युली ते काय काम करतात ते आता आपण बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्जेकोट किल्ला आणि सुवर्णकडा हे दोन ऐतिहासिक वास्तू पाहिल्या. तर असेच कोकणातले आणखी काही प्लेसेस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. बाय बाय.